महत्त्वाची बातमी अशोक खरात प्रकरणी एनडीटीव्ही मराठीवर सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी। अशोक खरातचा शिक्षण क्षेत्रातही किती दबदबा होता हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। अशोक खरातचा भाऊ दिलीप खरात हे शिक्षक आहेत। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या पिंपरी गावात न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये कार्यरत आहेत। विशेष म्हणजे त्यांना 2022 साली म्हणजेच दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना शालार्थ आयडी देण्यात आला। अशोक खरात यांनी केसरकरांच्या मध्यस्थीनं आपल्या भावाला हा आयडी मिळवून दिल्याचा आरोप शिक्षण क्षेत्रातून केला जातोय। राज्यात गेल्या काही वर्षांपासून शालार्थ आयडी घोटाळा गाजतोय। त्यामुळे आता हे दिलीप खरात नक्की कोणत्या साली रुजू झाले, त्यांना केसरकरांच्या काळात देण्यात आलेला शालार्थ आयडी खरा आहे की बनावट, असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। मात्र या प्रकरणानंतर दीपक केसरकर हे मात्र पुन्हा विरोधकांच्या निशाण्यावर येणार आहेत। दरम्यान ज्या शाळेत दिलीप खरात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्या शाळेबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। कॅप्टन अशोक खरात हे नाव खरं तर जादूटोणा आणि बलात्काराच्या आरोपामुळे सध्या महाराष्ट्रभर गाजतंय। आता चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे अशोक खरात यांच्या कुटुंबियांची। अशोक खरात यांचे जे बंधू आहेत दिलीप खरात हे आपण समोर जर बघितलं तर नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये बारागाव पिंपरी हे गाव आहे आणि इथे असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये हे उपशिक्षक म्हणून पदावरती आहेत। ते ज्युनियर कॉलेजमध्ये विज्ञान आणि इतर विषय देखील ते शिकवतात। मात्र आपण जर बघितलं तर हे अनेक वर्षांपासून हे शाळेमध्ये शिक्षक असल्याचं जरी समजत असलं तरी मात्र 2022 साली म्हणजेच दीपक केसरकर हे शालेय शिक्षण मंत्री असताना त्यांना शालार्थ आयडी हा येथे देण्यात आलेला आहे अशी देखील चर्चा जी आहे ती संपूर्ण तालुक्यामध्ये रंगलेली आहेत। दीपक केसरकर हे खरं तर कॅप्टन अशोक खरात यांच्याकडे अनेक वेळा त्यांचं येणं जाणं होतं। ते त्यांना गुरु देखील मानायचेत अशी देखील चर्चा होती। अनेक वेळा तिथे मंदिरामध्ये ते खरं तर पूजेला यायचेत। मात्र असं असतानाच त्यांच्याच काळामध्ये हा आहे तो अशोक खरात यांच्या भावाला देण्यात आल्याचं समोर हे आलेलं आहे अशी ही चर्चा ही रंगलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आता खरं तर हे संपूर्ण प्रकरण जे आहेत ते आता गाजत आहेत। याबाबत नक्की तथ्यता काय आहेत, हे प्रकरण नक्की काय आहेत याबाबत खरं तर आता स्पष्ट जी आहेत ती शिक्षण विभागाकडून येणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन विकी पारसह प्रांजल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, बारागाव पिंपरी, सिन्नर।